हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आता वाजे सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि मी दुकानात बसलेली आहे. मला अजून मुलांचा डबा वगैरे आवरायचा आहे, पण मी दुकानात बसलेली आहे थोडा वेळ. तुम्ही पाहू शकता. तब्येत बरोबर नसल्यामुळं जरा वेळ थांबणार होते, नंतर त्यांचा डबा बिबा आवरणार होते. आणि जास्त वेळ असं बसू बी शकत नाही, बसले की खूप त्रास होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला दुकानात जरा वेळ थांबावं. तिथे हिमांशू हे गिऱ्हाईक देत होता, त्याला सांगितलं गिऱ्हाईक दे म्हणून तुमचा डबा हे आवरते. बघा असं बाहेरचा व्ह्यू दिसतो दुकानातून. मी तुम्हाला दाखवते घराचं काम आपल्या कुठपर्यंत आले. दुकानातून मी घरात आले आणि इथून बाहेर आहे. बाहेरची जागा थोडीशी रिकामी. भांडे घासून ठेवले, तुम्ही बघू शकता. इकडं पाठीमाग आहे ना आपलं घराचं काम चालू आहे. स्वराचं बी शाळेत जायचं आवरले. हे कॉलम काल भरलेले आहेत आणि त्याला असं टाच्या मारतात. त्यांना म्हणलं ते करून घ्या, म्हणजे पाणी टाकतं आणि जरा व्यवस्थित त्याच्यावर बसतंय. कालच म्हणजे भरून घेतलेले आहेत कॉलम. असं आहे इथं. 6 कॉलमचं काम आपल्याला करून घ्यायचं. पाण्याच्या टाक्या आणून ठेवल्यात मी. तिथून आता तुम्हाला दाखवते. बघा इथं टॉयलेट बाथरूम आहे असं. आणि ह्या जुन्या 2 खोल्या आहेत अगोदरच्या, आणि दुकान पण आपण नवीन बांधलेले. आणि आपल्याला घरातून बाहेर जायचं म्हटलं ना रस्त्याकडं तर इथून जाता येतं. हे बघा ही काल ना आणलेला आहे दरवाजा, चौकट आहे, सागवानी चौकट आहे. आम्हाला ती 3,500 रुपयाला बसली. बघा कशी वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नका इथून बाहेर आलं की आपण इथून रस्त्याला येतो. इथं कच आणून ठेवली, पाऊस आला तर वाहून जाते. त्याच्यामुळं काय झालं की मला असं वाटतं की पटकन काम करून घ्यावं, पण विटा काय भेटलेल्या नाहीत लगेच. आपल्याला 2-3 दिवसात भेटतील. दुकानाच्या पुढं टाकले अशी कच. आता शाळेत कसं व्हायचं, शाळेचा टायमिंग अजून 1 तास टाईम आहे, पण मुलं तर यायला लागले हळूहळू.